जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे की महिलांना मल्हारी मार्तंडाची म्हणजेच खंडोबाची गुरुदीक्षा गुरुमंत्र घेण्याची अधिकारी आहे का, त्यासोबतच महिलांना खंडोबाची भक्ती सेवा करण्याचा अधिकार आहे का, आणि महिलांच्या अंगामध्ये खंडोबाचं वारं येऊ शकतं का, म्हणजेच संचार सवारी हाजरी येऊ शकते का। मुळामध्ये मी आता उलट सुरू करतो की महिलांच्या अंगामध्ये हाजरी संचार किंवा वारं येऊ शकतं का। तर मी या आधी सुद्धा सांगितलेलं आहे आणि नेहमी सांगत असतो की अंगामध्ये वारं येणे, संचार येणे ह्या सर्व मनोवैज्ञानिक गोष्टी आहे। मनोवैज्ञानिक म्हणजे तुमच्या जे आतील तुमचं अनकॉन्शियस माइंड आहे, तुमच्या आतमध्ये असणारं जे अंतर्मन आहे, त्या अंतर्मनामध्ये जेव्हा तुमच्या एखाद्या इष्टदेवताबद्दल, इष्टदेवीबद्दल, परमेश्वराबद्दल भक्तिप्रेम दाटून येतं, भक्तिप्रेमाची उर्मी दाटून येते आणि त्याच्या भेटीची तुम्हाला ओढ लागते, त्यावेळेला जीव कासावीस होतो। आणि या कासावीस जीवाच्या भेटीसाठी ईश्वर स्वतःचा गण असेल किंवा स्वतःचे व्हायब्रेशन असेल, स्वतःच्या सकारात्मक लहरी असतील, या काही प्रमाणामध्ये पाठवत असतो। आणि या लहरी जेव्हा मनुष्याच्या शरीरामध्ये संचार करतात त्यावेळेला मनुष्याला त्या देवतेचं वारं प्राप्त झालं किंवा सवारी प्राप्त झाली किंवा संचार प्राप्त झाला असं आपण बोली भाषेमध्ये बोलतो। मुळामध्ये परमेश्वर, देव किंवा देवी हा त्याच्या सिंहासनावरच अधिष्ठित असतो। त्याचं स्वतःचा लोक सोडून, त्याचं स्वतःचं सिंहासन सोडून, त्याचं स्वतःचं विशिष्ट कार्यक्षेत्र सोडून प्रत्यक्ष तो देव किंवा ती देवी कोणाच्याही अंगामध्ये घुसत नाही। परंतु त्या देवी देवतेचे जे व्हायब्रेशन असतात, जे काही त्याच्या सकारात्मक लहरी असतात, ईश्वरीय ऊर्जेचं आवरण असतं, या गोष्टी त्या भक्ताच्या अंगामध्ये संचार करत असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला संचार सदृश्य अवस्था प्राप्त होत असते। मग एवढं लंब सांगण्याचं कारण काय की खंडोबाचा भक्त असो, देवीचा भक्त असो, महादेवाचा भक्त असो किंवा इथल्या कुठल्याही देवी देवतेचा भक्त असो, प्रत्येक देवी देवतेला स्वतःच्या सकारात्मक लहरी असतात, स्वतःचे वेगळे असे व्हायब्रेशन्स असतात, कारण त्यांच्यामध्ये शक्ती असते। मग त्या देवतेला त्याच्या भक्ताकडे ते व्हायब्रेशन पाठवण्याचा अधिकार असतो। याचाच अर्थ काय की भलेही कोणाच्या घरामध्ये पिठलं भाकरं बनव, कोणाच्या घरामध्ये बेसन भाकरी म्हणो, कोणाच्या घरामध्ये चून भाकरी म्हणो, परंतु पदार्थ एकच आहे, जो तो आपापल्या परीने आपापल्या लेकराचं पोट भरत असतो। त्याच पद्धतीनुसार परमेश्वर सुद्धा आपापल्या भक्ताची काळजी घेऊन त्याच्याकडे स्वतःच्या सकारात्मक लहरी पाठवत असतो। त्यामुळे खंडोबाचा संचार महिलांना येऊ शकतो। मी पुन्हा रिपीट करतोय, खंडोबाचा संचार महिलांना येऊ शकतो। आणि जे कोणी कुतर्कवादी लोक असं म्हणत असतील की महिलांना खंडोबाची वारं घेण्याची अधिकारी नाही, महिलांना खंडोबाचा गुरुमंत्र घेण्याची अधिकारी नाही, किंवा महिलांना खंडोबाची सेवा पूजा करण्याची अधिकारी नाही, मग अशा सर्व महाभागांना आणि ज्ञानी व्यक्तींना मला काही प्रश्न विचारायचे आहे। ते प्रश्न असे, जर पती आणि पत्नी एकामेकांचे अर्धांगी असतील, म्हणजे आपण असं म्हणतो की पती पत्नी अर्धांगी असतात, अर्ध्या शरीरावरती पुरुषाचा, अर्ध्या शरीरावरती स्त्रीचा अधिकार असतो, आणि शिवशक्तीच्या ह्याच एकत्रित स्वरूपाला आपण त्या ठिकाणी अर्धनारीनटेश्वर स्वरूप सुद्धा म्हणतो, जे साक्षात शिवाचं स्वरूप आहे। मग खंडोबाची जी पत्नी आहे तिचं नाव आहे म्हाळसा देवी, म्हाळसा खंडोबाची अर्धांगिनी आहे। त्यासोबतच खंडोबाने गांधर्व पद्धतीनुसार बानुबाईशी विवाह केलेला आहे, ती सुद्धा खंडोबाची अर्धांगिनी आहे। काही इतिहासकार तर सांगतात की खंडोबाला एकूण 5 पत्नी होत्या, मग त्या असो किंवा नसो, पण जर त्या असतील त्या सुद्धा खंडोबाच्या अर्धांगिनी आहे। मग खंडोबाला क्रमवार पद्धतीनुसार 2 किंवा 5 पत्नी जर असतील आणि त्यांचा अर्धांगी खंडोबा असेल, त्यांच्या शरीराचा अर्धा भाग खंडोबा असेल, याचाच अर्थ की खंडोबाला बायको चालते, खंडोबाला पत्नी चालते। आणि सर्वात प्रथम आपल्या आरतीमध्ये सुद्धा शब्द येतो की उभा भक्त दारी राणी म्हाळसा आली ओवाळाया, देवी आली ओवाळाया, म्हणजे खंडोबाची सर्वात पहिले आरती करण्याचा अधिकार हा म्हाळसा राणीचा होता। खंडोबाची सर्वात प्रथम अग्रपूजा म्हाळसा देवी करत होती। त्यानंतर दुसरी आपली आरती सांगते की कापराच्या ज्योती पंचप्राणाची आरती ओवाळी म्हाळसा बानू चरणी लागती। याचाच अर्थ काय की खंडोबाला म्हाळसा राणी ओवळत असताना बानू त्यांच्या पाया पडत होती। मग खंडोबाला बायको पाया पडायला चालते, म्हणजे स्त्री चालते, खंडोबाला आरती करण्यासाठी स्त्री चालते, खंडोबाला लग्न करण्यासाठी सुद्धा स्त्री चालते। आणि बानूबाई आणि खंडोबाचं प्रेम प्रकरण तर सर्वश्रुत आहे, तिथं एक प्रेम युगलाची उपमा बनलेली आहे। मग अशा खंडोबाने स्त्रियांना समसमान वागणूक दिलेली असताना
महिलांना खंडोबाची पूजा करण्याचा अधिकार नाही, हा शोध नेमका कोणी लावला? नंबर 2, महिलांच्या अंगामध्ये खंडोबाचा संचार होऊ शकत नाही, हा शोध कोणी लावला? आणि महिलांना खंडोबाची दीक्षा घेता येत नाही, हा शोध कोणी लावला? या तीनही गोष्टींकडे आपल्याला संशोधनात्मक दृष्टीनुसार पाहावं लागेल. मुळामध्ये कुठलाच देव किंवा देवी हा त्या ठिकाणी स्त्री पुरुष भेदभाव पाळत नसतो. जसं मी तुम्हाला सांगतो की शनी शिंगणापूर असेल किंवा इतर काही शनी मंदिरं असतील, त्या ठिकाणी महिलांचा प्रवेश वर्जित असतो. किंवा आपलं स्वामी अय्यप्पा मंदिर असेल, त्या ठिकाणी महिलांचा प्रवेश वर्जित होता. परंतु त्याच्या मागे सुद्धा वेगळं आध्यात्मिक कारण आहे. त्या ठिकाणी देवानी महिलांना दूर नाही लोटलेलं, तर महिलांच्या भविष्याची चिंता आणि त्या कारणासाठी त्या ठिकाणी महिलांचा प्रवेश वर्जित होता. परंतु एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा कारण सांगेल की त्याच्या मागे काय नेमकं कारण आहे, काय विज्ञान आहे. परंतु सध्या आपण तुर्तास खंडोबाबद्दल बोलत आहोत. दुसरा विषय असा येऊन जातो की खंडोबाच्या गळ्यामध्ये स्वतः आपल्याला कवड्याची माळ पाहायला मिळते. आणि जो खंडोबाचा गाठा असतो, ज्याला जेठा म्हटलं जातं, गाठा म्हटलं जातं, हा खंडोबाचा गाठा किंवा जेठा जुने परंपरागत जे पुजारी आहे खंडोबाचे, त्यांच्यापासून मान्यता आहे की गेठ्याला कमीत कमी 5 कवड्या असणं आवश्यक आहे. जर तुम्ही चांदीचा गेठा करत असाल तर चांदीच्या गेठ्यावरती सुद्धा चंद्र, सूर्य, शिवलिंग, बेलाचं पान आणि त्यासोबतच 5 कवड्या चांदीवरती कोरलेल्या असाव्या. हे गाठ्याचं शास्त्र आहे. मग मुळामध्ये जी कवडी आहे, ही कवडीच मुळामध्ये शक्ती स्वरूप आहे. हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मुळामध्ये परशुरामाने कपर्दिक नावाच्या दैत्याचा वध केला, त्याच्या हाडकांची कवड्या तयार केल्या, रेणुका मातेच्या गळ्यामध्ये त्या कवड्या घातल्या आणि त्या दिवसापासून पृथ्वीवरती कवडी नावाचा पदार्थ सर्वांना माहीत झाला, कवडी नावाची वस्तू सर्वांना माहीत झाली. ही वस्तुस्थिती आपल्याला पुराणं सांगतात. कवडी मुळामध्ये कामाख्या पीठाचं प्रतीक सुद्धा आहे. मुळामध्ये कवडी हीच शक्ती स्वरूप आहे, स्त्री स्वरूप आहे. मग खंडोबाच्या गाठ्याला कवडी चालते, खंडोबाच्या भंडारीला कवडी चालते, खंडोबाच्या गळ्यात कवड्याची माळ चालते. मग खंडोबाची सेवा करण्याचा अधिकार नेमका महिलेला का नाही? यावरती सकारात्मक विचार केला गेला पाहिजे. आणि मी या ठिकाणी खुल्लं आवाहन करत आहे. मी स्वतः नाव घेऊन या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय, ॲडव्होकेट म्हणजेच ज्या स्वतः पेशाने वकील आहे अशा स्वातीताई निलेश बारभाई, ज्यांचे पती स्वतः जेजुरी देवस्थान मार्तंड देवस्थान जेजुरीचे अधिकृत पुजारी आहे, नवागड आणि जुनागड, तर स्वतः स्वातीताईंनी माझ्या हाताने खंडोबाची गुरुदीक्षा घेतलेली आहे. खंडोबाची वारू भंडारीची स्थापना स्वतःच्या पतीच्या हाताने घरामध्ये केलेली आहे आणि त्या मनोभावे खंडोबाची सेवा सुद्धा करतात. त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी खंडोबाची गुरुदीक्षा घेण्याचा अधिकार आहे. फक्त एक सांगतो, महिलांनी वारू भंडारी घेऊ नये आणि त्यासोबतच अंगावरती वसाऱ्या घेऊ नयेत. वसाऱ्या म्हणजे काय, तर खंडोबाच्या भक्तांकडे एक विशिष्ट प्रकारचा सोटा असतो, चाबूक असतो. या चाबूकला, या सोट्याला वारू म्हटलं जातं. वारू म्हणजे घोडा. आणि हा जो वारू आहे, हा जो चाबूक आहे, अंगामधील वारं आलेली व्यक्ती स्वतःच्या शरीरावरती हा चाबूक मारून घेत असते. हा प्रकार मात्र महिलांनी करू नये. परंतु महिला त्या ठिकाणी गाठा घेऊ शकतात, कवड्यांची माळ घेऊ शकतात, घाटी म्हणजेच विशिष्ट प्रकारची घंटी घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी कोटंबा सुद्धा घेऊ शकतात. आणि खंडोबाची म्हणजेच मल्हारी मार्तंडाची दीक्षा घेण्याचा अधिकार स्त्रियांना आहे. आणि ही जी माहिती मी आज या ठिकाणी सांगत आहे, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि मी याबद्दल काही तुम्हाला इतिहासातील उदाहरणं दाखले सुद्धा देऊ इच्छितो की अनेक देवी देवता ज्या आहे या मुळामध्ये पुरुषांपेक्षाही अधिक त्या ठिकाणी प्रभावशाली आपल्याला दिसतात. आपण रामायण काळामधला जर विचार केला तर प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ राजाला एकूण 3 बायका होत्या, सुमित्रा, कौशल्या आणि कैकयी. पैकी कैकयीने रामाला वनवासाला पाठवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु याच कैकयीने युद्धामध्ये दशरथ राजाचे प्राण वाचवले होते, युद्धामध्ये त्याचा जय प्राप्त करून दिला होता आणि ती स्वतः लढायासारखी लढली होती. झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, एखाद्या वीर पुरुषाला सुद्धा लाजावं असं कर्तृत्व तिने दाखवलं. आपल्या जिजाऊसाहेब असतील, त्या ठिकाणी अहिल्याबाई साहेब असेल, होळकर असतील, अशा अनेक कर्तबगार महिलांनी स्वतःची छाप आज सुद्धा आपल्या वीरभूमीमध्ये सोडून ठेवलेली आहे, ज्यांची इतिहासामध्ये पानं वाचताना आपले डोळे भरून येतात. अगदी तुम्हाला सांगतो, देवीचा अवतार बघा, महिषासुर मर्दिनी अवतारामध्ये ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि साक्षात शंकर म्हणजे महादेव, तीनही जण जेव्हा
थकून गेले की आपण महिषासुराचा वध करू शकत नाही, तो आपल्यापेक्षा बलिष्ठ आहे, त्यावेळेला स्त्री रूपामध्ये त्या ठिकाणी दुर्गा सप्तशृंगीने अवतार घेऊनच महिषासुराचा वध केला. तुळजाभवानीने कुकुरासुराचा वध केला. रेणुकेने स्वतःच्या कर्मशक्तीमुळे परशुरामाच्या हाताने कार्तवीर्याचा वध घडवला. महालक्ष्मीने त्या ठिकाणी करवीर कोल्हासुराचा वध केला. मग मोठ्या मोठ्या वीर पुरुषांना, वीर देवी देवतांना जे जमलं नाही ते कर्तृत्व जर अंबाबाई दाखवत असेल, स्त्री शक्ती दाखवत असेल, तर आपण अशा पद्धतीचा भेदभाव करणं मुळामध्ये हा एक गुन्हाच आहे असं मी मानतो. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार दिलेला आहे. 50% महिलांना आरक्षण आहे आणि आपण लेडीज फर्स्ट म्हणतो, म्हणजे महिलेला प्रथम प्राधान्य देतो. हे प्राधान्य फक्त कागदावरती, पुस्तकावरती, डोक्यामध्ये नसून ते आपल्या आचाराविचारामध्ये सुद्धा आलं पाहिजे. आणि हेच प्राधान्याने मला सांगायला अतिशय जास्त आनंद वाटतो. मी स्वतःचा गर्व सांगत नाही, परंतु मी ज्या मंदिराचा अध्यक्ष आहे, माझं जे घरगुती मंदिर ज्याचं आम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे, जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा, या मंदिरामध्ये स्त्री पुरुष समानता पाळण्यात येते. या ठिकाणी महिलांच्या हाताने सुद्धा जगदंबेचे अभिषेक घातले जातात. महिलांच्या हातानेच देवीच्या साड्या बदलल्या जातात. आणि या ठिकाणी स्त्री पुरुष अबाल वृद्ध त्याबरोबरच सूर नर किन्नर म्हणजे तृतीयपंथी लोक जरी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी पूजापातीचा अधिकार आम्ही दिलेला आहे. विधवा असो, कुमारिका असो, सुवासिनी असो, किन्नर असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, एवढंच काय तर अनेक मुस्लिम बांधव आणि बहिणी सुद्धा माझ्याशी कनेक्ट आहे, माझ्याशी जोडलेले आहे, ज्या त्यांच्या धर्माचंही पालन करतात आणि या ठिकाणी येऊन जगदंबेची उपासना सुद्धा करतात. आणि जगदंबेच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि हे विचार आवडले असतील अशी मी आशा व्यक्त करतो. ते कमेंटद्वारे तुम्ही मला नक्कीच कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार.